बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा घातलाय। मुंबईत येऊन वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याचं समर्थन करू देणार नाही अशी भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी घेतली। विदर्भ जन आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भ राज्य काळाची गरज या विषयावर पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये हा प्रकार घडलाय। मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत मनसेचा झेंडा या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी झळकावला आणि जोरदार घोषणाबाजी करत ही पत्रकार परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला। संदीप लीड करते, संदीप लीड करते। संदीप भाऊ चला चला अखंड महाराष्ट्र वगैरे हे अखंड महाराष्ट्रात राहणार, वेगळा विदर्भ वगैरे ही नाटकं इथे सहन केली जाणार नाही, ही आमची स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे। नाही पण ही आंदोलनाची पद्धत झाली का? कारण ज्या मग कुठल्या पद्धतीने करायची आंदोलनं? म्हणजे तुम्ही वेगळ्या विदर्भाची चूल मांडणार आहे, आम्ही इथे हातोर हात धरून तुमची तमाशा बघत बसायचे का? इथे 106 लोकांनी बळी दिल्यानंतर महाराष्ट्र मिळालेला आहे। ही सगळी बीजेपीची फूस लावलेली लोक आहेत ही। आमच्या हुतात्म्यांचा बिलकुल आपण सहन करू घेणार नाही। नाही मत मांडायला काय बरं, तिकडे इथे कसं महाराष्ट्राच्या बाहेर वचावा त्यांनी, जर महाराष्ट्रात त्यांना नको असेल तर। एवढे यांचे नेते इथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ना जागा आली यांना। नाटकं जाऊन गुजरातमध्ये करायची। इथे विदर्भाचा मुख्यमंत्री आहे आणि वेगळा विदर्भ कसला पाहिजे? हा आमचा महाराष्ट्र आहे, आमच्या लोकांनी इथे रक्त सांडून मिळवलेला महाराष्ट्र आहे। आमच्या लोकांनी प्राणाची आहुती, तो अखंडच राहणार। हे असले धंदे आम्ही सहन नाही करणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, अखंड महाराष्ट्राचा अखंड महाराष्ट्राचा। माझे सहकारी दिनेश दुखंडे आपल्या संपर्कात आहेत। दिनेश, ही पत्रकार परिषद विदर्भ राज्य समितीची उधळून लावण्यात आली, काय प्रतिक्रिया दिली विदर्भ राज्य समितीने यानंतर आणि मनसे नेत्यांचं काय म्हणणं होतं ते आता आपण ऐकलंच आहे, पण या सगळ्याच्या संदर्भामध्ये एकूण काय घडामोडी घडल्या थोडक्यात? सगळ्यात आधी विदर्भ राज्य आंदोलन समितीची या विरोधावर प्रतिक्रिया आहे की त्यांनी विरोधानंतरही आपली पत्रकार परिषद सुरू ठेवलेली आहे। ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि ते आपले मुद्दे या पत्रकार परिषदेत मांडत आहेत। विदर्भ वेगळे राज्य निर्माण व्हावे म्हणून कार्य करणाऱ्या विदर्भ राज्य आंदोलन समितीने नागपूरमध्ये 3 आणि 4 ऑक्टोबरला विदर्भाची प्रतिरूप विधानसभा आयोजित केलेली आहे आणि त्याचे मुद्दे मांडण्यासाठी आज मुंबईतल्या प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सध्या ही पत्रकार परिषद प्रेस क्लबमध्ये सुरू आहे। या पत्रकार परिषदेला माजी आमदार आणि वेगळ्या विदर्भाचा पुरस्कार करणारे ज्येष्ठ नेते वामनराव चटप आणि अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाल यांनी मार्गदर्शन सुरू केलेलं आहे। मात्र पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर काही मिनिटाच्या आतच मनसेचे कार्यकर्ते आक्रमकपणे आतमध्ये आले, या सभागृहात आले। त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीला विरोध केला। मुंबई महाराष्ट्रात वेगळ्या विदर्भाचा पुरस्कार केला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली। तसंच पत्रकार परिषद उधळून लावण्याचाही प्रयत्न केला। यावेळेस वेगळ्या विदर्भाच्या पुरस्कार करणारे हे सर्व नेते शांत होते, मात्र जेव्हा यातला तणाव वाढला त्यावेळेस वामनराव चटप आणि मनसेचे कार्यकर्ते यांच्यात आक्रमकपणे शाब्दिक बाचाबाची झालेली आहे। यावेळेस मनसे कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा दिलेल्या आहेत आणि आपला जो मुद्दा आहे तो ठामपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। घटना यावेळेस पोलीस यंत्रणा हजर नव्हती आणि त्याचाच फायदा बहुधा या मनसे कार्यकर्त्यांना झाला असावा। प्रेस क्लबमध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि त्या विरोधानंतरही विदर्भ राज्याचे वेगळ्या विदर्भ राज्याचे पुरस्कर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत आणि त्यांनी पत्रकार परिषद सुरू ठेवलेली आहे। मनसेचे कार्यकर्ते घटनास्थळाहून निघून गेलेले आहेत।
दिनेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती करता. दिनेश दुखंडे माझे सहकारी आपल्या संपर्कात होते आणि अजूनही विदर्भ राज्य आंदोलन समितीची जी बैठक आहे, जी पत्रकार परिषद आहे, त्या पत्रकार परिषदेनंतर या विरोधानंतरही पत्रकार परिषद अजून सुरू असल्याचं कळतंय. विदर्भ जन आंदोलन समितीची ही पत्रकार परिषद आहे. माजी आमदार वामनराव चटाप आणि इतरांच्या नेतृत्वाखाली आपले मुद्दे मांडण्याकरता पत्रकारांशी बातचीत या ठिकाणी हे नेते करत होते. मात्र मनसेनं हा गोंधळ घातला, उधळून लावली पत्रकार परिषद. असं असलं तरी देखील त्यानंतर लगेचच पुन्हा ही पत्रकार परिषद सुरू ठेवण्यात आली. माझे सहकारी दिनेश दुखंडे आपल्याबरोबर आहेत. आपण थेट जेव्हा दिनेश यांच्याकडे. दिनेश, नेमकं काय घडलं? हा सगळा राडा झाल्यानंतर पत्रकार परिषद पुन्हा सुरळीत सुरू राहिली का? आणि वामनराव चटाप आणि त्यांचे सहकारी ही पत्रकार परिषद घेत होते, दोन्ही बाजूंना नंतर काय प्रतिक्रिया आल्यात? हो, नक्कीच अजित. आता मुंबई प्रेस क्लबमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. काही वेळापूर्वी इथे रणसंग्राम अशी परिस्थिती होती, कारण वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर आणि त्याचे मुद्दे मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आणि पत्रकार परिषदेत मनसेचे कार्यकर्ते घुसले. त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीला विरोध केला. पत्रकार परिषद होऊ देणार नाही या भूमिकेवर ते ठाम होते. मात्र त्यावेळेस या ठिकाणी पोलीस यंत्रणा उपस्थित नव्हती. आपली मागणी मांडल्यानंतरही मनसे कार्यकर्त्यांचा विरोध कायम होता. काही वेळाने कार्यकर्ते घटनास्थळावरून निघून गेले. पत्रकार परिषदेचे आयोजक माजी आमदार, विदर्भाचे पुरस्कार करणारे ज्येष्ठ नेते वामनराव चटाप आणि अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाल हे या पत्रकार परिषदेला मार्गदर्शन करत होते आणि त्यांनी आपली जी भूमिका आहे या विरोधानंतरही ठामपणे मांडलेली आहे. सर्व मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत आणि वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाची पुढची रणनीती त्यांनी या पत्रकार परिषदेत जाहीर केलेली आहे. 3 आणि 4 ऑक्टोबरला प्रति अधिवेशनाची एकूणच निर्मिती किंवा हे अधिवेशन नागपूरमध्ये होणार आहे. त्यानंतर 5 डिसेंबरला मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि समजा वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर या अधिवेशन आणि या आंदोलनानंतरही आपली मागणी मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्रतेने आंदोलन करण्याचा इशारा या सर्व नेत्यांनी दिलेला आहे. मनसेने आपली भूमिका मांडलेली आहे. याआधी मनसेने वेगळ्या विदर्भाच्या मागणीला विरोध केलेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ही भूमिका वेळोवेळी मांडलेली आहे. आज मनसेचे कार्यकर्ते आक्रमक होते. अखंड महाराष्ट्राचा झेंडा त्यांनी या पत्रकार परिषदेत झळकावला. विदर्भाचा पुरस्कार करणारे नेते आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झालेली आहे. एकूणच वातावरण तापलेलं होतं, पण आता पोलिसांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेतल्यानंतर तणावपूर्ण शांतता आहे. मात्र नेत्यांनी आपली पत्रकार परिषद व्यवस्थित पूर्ण केलेली आहे. जी, धन्यवाद दिनेश या सगळ्या सविस्तर माहिती करता आपले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.